पुणे तिथे काय होणे आता काय झालं ते सांगतेच, पण त्या अगोदर ना सकाळ सकाळ आम्ही आलो होतो स्टेशनला, कारण आम्हाला ना पुण्याला जायचं होतं बरं का. तर आमची 6ची ट्रेन होती, पण ट्रेन थोडीशी लेटच झाली. नंतर फायनली ट्रेन आली, पण आता एवढा ट्रेनमध्ये त्रास होईल असं वाटलं नव्हतं बरं का, कारण मला कुठेही जास्त त्रास होतो. मी पहिल्यांदाच असं ट्रेनमध्ये बसले होते आणि इकडे मस्त मुलांचा एन्जॉय चालला होता. नंतर त्यांच्यासाठी थोडासा वडापाव नाश्ता घेतला होता आणि फायनली आम्ही उतरलो बरं का. तोपर्यंतच मग आम्हाला घ्यायला दाजी आले होते. आता ह्या दोघी स्कूटीवरती जाणार होतो आणि आम्ही दोघं रिक्षाने जाणार होतो बरं का. ह्या इकडं मस्तपैकी एन्जॉय करत स्कूटीवरती गेल्या आणि आम्ही रिक्षामध्ये बसलो होतो. पण आता ह्या रिक्षामध्ये ना एवढी माणसं बसवल्यात तरी तर ड्रायव्हर अजूनच माणसं बसवत होतं बरं का. आणि हे सगळं आपल्याला असली गर्दी हे सगळं पुण्यातच बघायला भेटतं बरं का. आणि नंतर घरी आलो, घरी फ्रेश वगैरे झाले, मस्त चहा घेतला आणि जेवणासाठी आम्हाला एवढं छान असं जेवण बनवलं होतं बरं का. कारण त्यांनाही माहिती आलेल्या पाहुण्यांना दुसरं काही जेवण चालतच नाही, मग मस्त स्पेशल असं जेवण बनवलं होतं. आणि आज हे सगळं आपल्याला आयतच खायला भेटणार होते बरं का. नंतर मग आम्ही सगळ्यांनी छान अशी जेवणं केली, गप्पा गोष्टी केल्या आणि मग मस्त एन्जॉय केला. चला तर मग बाय.